Rural Relations also identifies individuals and groups of people who tirelessly work for their village for bringing about a change despite limitations. Such people are aptly called rural champions. For example, Rajiv Kelkar from Teteghar village, 22 kilometers from Bhor, near Pune. Kelkar has adopted several children and he takes care of all their school and other expenses. Not only that, children from his neighborhood come to his house daily for studies. He also gives them computer education and helps in their overall development. या शाळेमध्ये शिक्षक नसल्यामुळे जी शिक्षणाची दुरवस्था झाली, इंग्लिश नसायचं, गणित नसायचं आणि मग शाळा बाहेर राहायला सुरुवात झाली आणि शाळेपासून जितकं लांब राहता येईल तेवढी आम्हाला मजा वाटायला लागली आणि त्याच्यामुळे थोडंसं एक वाह्यातपणा आमच्यात वाढत गेला आणि पुढे ज्यावेळेला 10वीची वेळ आली त्यावेळेला 10वीला इंग्लिश गणितचं ज्ञान नाही, त्याच्यामुळे 10वीला 5 वेळा मला 10वीला बसावं लागलं आणि 11वी 12वी नंतर पुढे शिकायचं नाही, कारण की शिक्षणाची खरी गंमत हरवल्याची मला जाणीव वेळोवेळी होत होती आणि अशा स्थितीत मी एक मनाशी ठरवलं की गावातच नाही तर परिसरामध्ये आपण एक काहीतरी शैक्षणिक बाबतीत की ज्या आपल्या वाटेला आले आणि या गोष्टी इतर मुलांच्या वाटेला येऊ नयेत म्हणून मी सुरुवात 2001 साली या गोष्टीला सुरुवात केली. भोरमध्ये जाणं कायम असल्यामुळे दूध व्यवसायाच्या निमित्ताने पिशव्या टाकायला मी जायचो आणि त्याच्यातून काही जुन्या वह्या जुन्या पुस्तकं लोकांकडे मागत राहिलो. त्यातून जी मुलं अशी गरीब माझ्या जी निदर्शनास आली त्या गरीब मुलांना पुरवत राहिलो. अशा पद्धतीनं एक जो मुलगा मी सुरुवातीला घेतला तो आज BHMS करून डॉक्टर झालाय. His efforts drew media attention and with media coverage came donations and help. An altruist NRI donated gym equipment and a gym was set up, from which over 50 youngsters from the surrounding villages benefit. As the number of students grew, he set up the Dhruv Foundation, under which he now tries to help many more students. या ठिकाणी 11 निवासी विद्यार्थी इथे राहतात की ज्यांना कोणी नाहीये, अनाथ मुलं आहेत ती, त्यांना कोणी नसल्यामुळे ती मुलं इथं आपण ठेवलेली आहेत. काही मुलं आता शिक्षक झाली आहेत, 2 जण आता इंजिनिअरिंग करतायत. एक लव्याला जी व्यायामशाळा चालू केली एक मोठ्या प्रमाणामध्ये, ती व्यायामशाळा आज तिथे 5 जण पोलीस झालेत व्यायामशाळेतून. अतिशय चांगल्या पद्धतीने मुलं शिकत आहेत, त्यांना त्याचे फायदे मिळत आहेत आणि ही मुलं जाणीव ठेवून या संस्थेमध्ये सतत येत असतात, मुलांना मार्गदर्शन करत असतात. मे महिन्यामध्ये आपण 3 महिने त्या मुलांना बॅग मेकिंग, शिवण क्लास मुलींसाठी, ब्युटी पार्लर, मेहंदी, रांगोळी असं काही आपण त्यांना प्रशिक्षण देत असतो आणि त्याच प्रशिक्षणाच्या विद्यार्थिनींनी यावर्षी आमच्या 33 मुलींचे गणवेश स्वतः शिवलेले आहेत. त्याच्यामुळे ते आमची मोठी बचत या विद्यार्थिनींनी केलेली आहे. नुसतं शिक्षण घेण्यापेक्षा सुशिक्षण घेऊन पुढे आलेली मुलं आपल्याला पाहिजेत आणि या भागाचा विकास त्यांच्या माध्यमातूनच व्हावा अशी एक मनापासून इच्छा आहे. म्हणून जर कोणी अशी मदत करणारी पुढे आले ते एक संकुल उभारायचे, ते एकदा त्या वस्तूमध्ये जर शिकायला आलं तर ते सर्वांगीण शिक्षण, मन, बुद्धी आणि शरीर या तिन्ही गोष्टीचा विकास साध्य करणारं आपल्याला एक संकुल उभं करायचं आहे.